तर भावांनो, मी आजचा जो व्हिडिओ आहे ना, मी तुम्हाला फेकणार नाही, मी रिॲलिटी सांगतोय. जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला आणि इथं जर तुमचं डोमासाईल बसलं म्हणा आणि इथं फॉर्म भरला, की तुमच्याकडं कॉम्पिटिशन खूप कमी आहे आणि इथं फॉर्म नाच्या बरोबर तुम्हाला दिसणार आहेत. कारण पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, की जर तुमच्याकडे पुणे जिल्ह्याचं, ठीक आहे, पुणे जिल्हा याचं डोमासाईल असेल, ठीक आहे, डोमासाईल असेल तर तुम्ही याला फॉर्म भरला पाहिजे, नाहीतर भरू नका, व्हिडिओ स्किप करा, तुम्ही इथं येऊ नका. सेकंड गोष्ट, 15 वर्ष जर तुम्ही राहत असेल व डोमासाईल नसेल तरी आपण इथं फॉर्म भरू शकतो. तुम्हाला मी त्याच्यासाठी काय करावं लागेल ते सुद्धा सांगेन. बघा, आता तुमच्याकडे खूप टाइम कमी आहे. 4 तारीखला फॉर्म चालू झाला म्हणजे बाबा 6 दिवस मध्ये तुम्ही सांगा किती फॉर्म भरले जाणार आहेत. आणि याची फी पण एवढी आहे ना, सामान्य व्यक्ती भरू शकत नाही. जवळपास याची 2,000 रुपये फी आहे. भावांनो, फी कडे लक्ष देऊ नका. तुम्हाला मी हे सांगतो, असेच मोके असतात, ते भेटत नाहीत. तुम्ही थोड्या पैशांचा विचार करू नका. इथं फॉर्म डोळे झाकून भरा. ज्याचं नशीब लागलं त्याचं लागलं. कारण 289 पद म्हणजे काही जोक नाही आहे. तुमचं सिलेक्शन चान्स खूप आहे. मी अजून पण सांगतोय, हा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचे. आता तुमचे 6 दिवसातले जवळपास 3च दिवस आणि फॉर्म मी तुम्हाला सांगतो 400-500च्या वर पण इथं फॉर्म आलेले नाही आहेत. बघा, आता तुम्हाला सिंपल सांगतो, जर पूर्ण व्हिडिओ आवडायच्या आधीच तुम्हाला मी क्लिअर करतो. जर समजा एक आपली ह्याचा कोर्स लॉन्च केलेला आहे, कोर्स लॉन्च केलेला आहे आणि आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणा, डिस्क्रिप्शन मध्ये म्हणा, घ्यायचं कसं मी सांगेन तुम्हाला. त्याच्यामध्ये पीडीएफ, ई बुक, टेस्ट सिरीज, इम्पॉर्टंट लेक्चर. परंतु हा जो फॉर्म आहे ऑनलाईन पद्धतीने भरायचा जर असेल तर त्याला आमची टीम भरून देणार. म्हणजे तुम्ही काय करणार, आमच्या या कोर्स विकत घेतला, तिथं तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप भेटेन. ज्यांनी पण व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि तुम्हाला हा फॉर्म आम्ही भरून देणार. म्हणजे तुम्हाला कोर्स सुद्धा भेटणार आहे आणि हा फॉर्म आम्ही तुम्हाला घर बसल्या भरून देणार आहे. म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे जायची गरज नाही. तुम्ही ग्रुपला ऍड झाले, आम्हाला समजले की तुम्ही आमचा कोर्स विकत घेतलेला आहे, तर आम्ही काय करणार, तुम्हाला की तुमच्याशी कॉन्टॅक्ट करणार आणि पूर्णपणे तुमचे डॉक्युमेंट मागून तुमचा फॉर्म भरून देणार. आणि जेव्हा तुमचं ऍडमिट कार्ड येणार ते सुद्धा आम्ही तुम्हाला काढून देणार आहे. त्याच्यामुळे म्हणतोय की अशी ऑफर तुम्हाला कुठला टीचर देणार नाही. कारण आता तुमच्याकडे टाइम कमी आहे. सायबर कॅफे जाण्यामध्ये टाइम वेस्ट करू नका. सिंपल कोर्स विकत घ्या. तसं पण सायबर कॅफे मध्ये गेला तर 200-250 रुपये तुम्हाला फॉर्म भरायलाच लागणार आहे. तुम्हाला पीडीएफ भेटणार आहे, कोर्स भेटणार आहे, बुद्धिमत्तेचे लेक्चर सुद्धा भेटणार आहे. 10 ऑगस्ट लास्ट आहे, तर लवकरात लवकर तुम्ही याला भरून घेऊ शकता. बघा, आता आपण ह्याची डिटेल्स घेऊया. बघा, सिंपल इथं क्लिअर लिहिलेलं आहे रे भावांनो, की 100%, बघा 100% प्राधान्य कुणाला रे, पुणे जिल्ह्यातील मूळ रहिवासी. संपला विषय. कुठले सातारा, सांगली, कोल्हापूर इथंच कट केले तुमचे. ठीक आहे. ऑनलाईन अर्ज दाखल करताना, ठीक आहे, जरी एखाद्याला सायबर कॅफेत भरायचा असेल फॉर्म तरी काय अडचण नाहीये, की त्यांनी डोमासाईल घेऊन जाणं, आधार कार्ड अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे. ठीक आहे. बघा, लेखी परीक्षा शुल्क म्हणजे तुम्ही ह्यांची जी फी भरणार आहे ती फी भरावी लागेल. म्हणजे बाबा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जवळपास 1940 रुपये फी आहे विथ जीएसटी. म्हणजे तुम्हाला ही फी भरावी लागणार ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरताना. तुम्ही सायबर कॅफे मध्ये जावा किंवा माझ्याकडे या, तुम्हाला 1940 रुपये पे करावे लागणार. फी बघू नका, कारण असे मोके खूप कमी भेटतात, कॉम्पिटिशन कमी आहे. बघा, तुमचं मेल आयडी, फोन नंबर, आधार कार्ड तर लागणारच आहे. ठीक आहे. बाकीच्या याच्यामध्ये काय एवढं गोष्ट इम्पॉर्टंट नाही आहे. चला आपण बघूया की सिंपल तुम्ही काय करा, रविराज देसाई ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर बघा, इथं तुम्हाला काही विकत जरी घ्यायचं नसलं की इथं तलाटीमध्ये तुम्हाला हा कोर्स तर भेटणारच आहे, किंवा आपल्या व्हिडिओच्या खाली याची लिंक आहे, त्या लिंकद्वारे तुम्ही बाय करा. अदरवाईज रविराज देसाई तुम्ही ऍप बघा, तो डाउनलोड करा. तुम्हाला पूर्ण ह्याची कोर्स म्हणा आणि इथं गव्हर्नमेंट जॉब अपडेट म्हणून ऑप्शन आहे. तुम्ही तिथं जरी गेला तर तुम्हाला ह्याचं संपूर्ण नोटिफिकेशन भेटणार आहे. तिथं तुम्हाला पैसे विषय काय भरायची गरज नाही. फ्री मध्ये गव्हर्नमेंट जॉब अपडेट आपण प्रोव्हाइड करतोय, की जेणेकरून मुलांना सरकारी जॉबचा अपडेट समजेल. बघा, आता शिपाई आहे,
289 पद आहेत. वय आहे ते तुमचं 18 ते 38 वय राहणार आहे. आणि मजेदार गोष्ट सांगतो, इथं ओबीसी, एससी, एसटी काही सुद्धा आरक्षण नाही आहे. म्हणजे तुम्हाला बाबा एससी ला पहिलं प्राधान्य नाही अशी भरती भेटणारच नाही भावांनो. म्हणजे इथं पूर्णपणे फेअर भरती आहे की तुम्हाला इथं टेन्शन नाही. पण तुम्ही 12वी पास पाहिजे. 12वी नसेल तर डिप्लोमा, आणि जरी डिप्लोमा नसेल 12वीच्या बरोबर कुठलंही एज्युकेशन असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुमची डिग्री झाली असेल तरी सुद्धा फॉर्म भरू शकता. मेन इम्पॉर्टंट कमीत कमी 12वी. बघा, पुणे जिल्ह्यातील किमान 15 वर्षापासून रहिवासी पाहिजे. आता एखाद्याचा डोमासाईल बाबा 11 वर्षासाठी असेल तरी निघतं, तरी सुद्धा फॉर्म भरा, कारण डोमासाईल 15 वर्ष राहिल्याशिवाय भेटत नाही. त्याच्यामुळे तुम्ही डोळे झाकून डोमासाईल असेल तर इथं फॉर्म भरला पाहिजे. चला आता बघा वयोमर्यादा. बघा 1/8/2026 म्हणजे बाबा तुमचं जी पण तुमची 12वीची रिझल्ट आहे ते या डेट पर्यंत तुमचं राहणार आहे. बघा 2018 नंतरचे डोमासाईल ग्राह्य धरणार, म्हणजे 2018 नंतरचं तुमचं डोमासाईल पाहिजे. ठीक आहे, संपला विषय. इथं तुमचं दुसरं काही तुम्हाला बघायचं नाही आहे. बघा आता तुम्हाला सांगतो, ठीक आहे, जर एखादी महिला असली, विवाहित महिला, आणि ती लग्न करून पुणेकडे असेल तर तिचं पण डोमासाईल किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र सादर करावं लागेल. समजा एखादीकडे डोमासाईल नसेल तर विवाह नोंदणी क्रमांक तुम्हाला करावे लागेल. म्हणजे जर नवऱ्याचं जरी डोमासाईल असेल तरी सुद्धा तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. म्हणजे कारण नवऱ्याचं डोमासाईल परंतु तुम्हाला तिथं विवाह नोंदणी म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला इथं लागणार आहे. ठीक आहे, बाकीचं आपण बघू शकतो की बँकेस कोणत्याही प्रकारचे आरक्षण लागू नाही. म्हणजे बाबा इथं ओबीसी, एससी, एसटी इथं काहीच नाही. सिंपल 289 पोरांचं सिलेक्शन होणार. ज्याचे मार्क चांगले त्याचं इथं सिंपल सिलेक्शन होणार आहे. म्हणजे इथं टेन्शनच नाही रे भावांनो. चला अजून बघूया आपण याच्यामध्ये काय काय आहे. बघा सिंपल 1650 रुपयाची ऑनलाईन फी आहे, 1650, आणि ह्याच्यावर 18% तुमची जीएसटी लागणार आहे. जरी तुम्ही आपला तो 500 रुपयाचा कोर्स जरी विकत घेतला त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं स्टडी मटेरियल भेटणार आहे, बरोबर ना, स्टडी मटेरियल भेटणार. पण ज्यांनी पण हे विकत घेतलं त्याला आपण काय करणार आहे, जो पण कोणी व्यक्ती मला जवळपास, ठीक आहे, जी पण काय तुमची ऑनलाईन फी होणार, ठीक आहे, ऑनलाईन फी समजा ती 2000च्या आसपास जाते, तुम्ही 2000 म्हणू शकता. तुम्ही ती 2000 म्हणजे 1940 म्हणा किंवा 2000 रुपये म्हणा, ती तुम्हाला आम्हाला पे करावी लागेल. जशी पेमेंट आला तसं तुमचा फॉर्म भरायला घेतल्यात येणार आहे. सिंपल आहे. ही फी तुम्ही कुठेही गेला, सायबर कॅफेमध्ये जावा, कुठेही जावा, तुम्हाला इथं जवळपास 200 ते 250 रुपये तुम्हाला फॉर्मचे पैसे भरायचेच आहेत. तर मला असं वाटतं की ही डील आहे, तुम्ही आपल्या संग करू शकता. पण तुम्हाला सांगतो 10 ऑगस्टच्या आत हा तुम्हाला फॉर्म भरायचे, त्याच्या आधीच हा पेमेंट करा. अदरवाईज तुम्ही पेमेंट जरी केला तरी तो काय अर्थ राहणार नाही, कारण त्या कोर्समध्ये तुम्ही फॉर्मच भरू शकणार नसेल तर काय फायदा आहे, तुम्ही सांगा ना. तुम्हाला त्याच्या आधीच करायचे. तुमचा 10 ऑगस्टच्या रात्रीपर्यंत मी फॉर्म भरायला तयार आहे, म्हणजे 12च्या आतमध्ये कधीही बोला, फॉर्म भरू शकतो. तोपर्यंत मी तुमचा फॉर्म भरून देणार. तुम्ही कॉल मेसेज, आपली टीम तुम्हाला एक कॉन्टॅक्ट करेन, त्यांच्या कॉन्टॅक्टनुसार तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. बाबा आता तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगायची राहिली की ही जॉब सरकारी आहे का नाही, पोरांचा प्रॉब्लेम असेल. आता तुम्हाला सांगतो ही प्रॉपर गव्हर्नमेंट जॉब आहे. कोणी म्हणत असेल मानवेतन माझा आहे का, मी काय सांगतोय तुम्हाला की सुरुवातीला 6 महिने 12,000 रुपये देणार. काय रे, 6 महिने 12,000 रुपये, ठीक आहे, 12,000 रुपये. पण ही तुमची ट्रेनिंग आहे रे भावांनो, ही काय राहिलं म्हणतात ट्रेनिंग. जशी तुमची ट्रेनिंग संपली तुम्हाला 6 महिन्याचा इकट्ठा पगार देणार. म्हणजे किती रुपये, 72,000 रुपये तुम्हाला देणार. आणि जसं तुम्ही 6 महिने जॉब झाला म्हणजे तुमचा परमनंट काम झालं आणि तुम्ही एक सरकारी एम्प्लॉई झाले, बँकेचे निम्न गव्हर्नमेंट एम्प्लॉई झाले. म्हणजे जी बँकेमध्ये जॉब लागला म्हणजे एक प्रकारे तो जॉब लागलाय, आणि त्याच्यामध्ये जवळपास तुमचा बेसिक असणार 19,900. त्याच्यामध्ये आता डीए भावांनो 60% झालेला आहे. इथं पण तुमचा वाढणार जवळपास 12,000च्या आसपास इथं होईल तुमचं. आणि 30% एचआरए पण तुमचा वाढणार जवळपास इथं तुमचं 6,000 रुपये होईल. ठीक आहे, आणि आता जो पगार 38,000 आहे जवळपास तुमची ग्रॉस सॅलरी, मी खोटं नाही बोलत, तुमची आता ग्रॉस सॅलरी जवळपास 42,000 पर्यंत तुमची ग्रॉस सॅलरी असणार आहे. आणि इन हँड तुमची 37,000 भेटेन. ठीक आहे, म्हणजे बाबा महिन्याचे तुम्हाला 37,000 रुपये हातामध्ये येतात ते.
त्याच्यामध्ये तुम्हाला बँकेच्या फॅसिलिटी भेटणार, जेवढ्या सरकारी बँके रिलेटेड असतात त्या सर्व फॅसिलिटी. भावांनो, अशी जॉब म्हणजे मक्खन जॉब आहे. हे शिपाई न म्हणता मी तर तुम्हाला म्हणेन क्लर्क आहे, कारण जवळपास 19,900 ग्रेड पे हा क्लर्कला भेटतो. ठीक आहे, अशी जॉब मला नाही वाटते की तुम्ही सोडली पाहिजे. ठीक आहे, आणि भावांनो किती कॉम्पिटिशन कमी आहे, त्याची तुम्हाला कॉम्पिटिशन कमी असण्याची 10-12 कारणं पण सांगतो. बघा, सिंपल गोष्ट, ह्याच्यासाठी 70 गुणांची OMR. ठीक आहे, OMR म्हणजे काय असणार, ऑफलाईन एक्झाम होती. त्याच्यामध्ये काय करणार आहे, असे एक पेपर देणार, त्याला 4 ऑप्शन, त्याला 4 ऑप्शन, त्याला 4 ऑप्शन. मग तुम्हाला ज्याचं पण उत्तर बरोबर असेल त्याला असं टिक करायचे, गोल करायचे, गोल करायचे, गोल करायचे. सिंपल, तुम्हाला अशा पद्धतीने ऑफलाईन पेपर होणार 70 मार्काचा. त्याच्यामध्ये बाबा शेती पुरवठा प्राथमिक माहिती. ठीक आहे, आपण याची तुम्हाला PDF देणार आहे या कोर्समध्ये. तुम्ही काय करू शकता, कोर्स विकत घ्यायला रविराज देसाई ऍप डाउनलोड करा. तिथं तलाठी सरळ सेवामध्ये ऑप्शन मध्ये पुणे मध्यवर्ती सहकारी बँक सरळ सेवा म्हणजे काय असतं रे, एक पेपर मध्ये तुमचं सिलेक्शन होतं. ठीक आहे, अशा पद्धतीचा पेपर आहे बाबा. पेपरचं माध्यम पूर्णपणे मराठी आहे. 70 प्रश्नांचा समावेश राहील. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, 70 प्रश्न तुम्हाला इथे येणार आहेत. बघा, 75 मिनिटचा कालावधी राहील, म्हणजे 70 क्वेश्चन असेल तर त्याला 75 मिनिट. ठीक आहे, आता ह्याची आपण टेस्ट सिरीज म्हणजे बाबा कशा टाईपचे प्रश्न येणार, हे 70 प्रश्न त्याचे तुम्हाला मी जवळपास 5 ते 10 टेस्ट सिरीज पण ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, ह्याच्यामध्ये म्हणजे तुमचा मी फॉर्म पण भरून देतोय, पुस्तकं पण प्रोव्हाइड करतोय, टेस्ट सिरीज पण देतोय. अजून काय पाहिजे तुम्हाला अभ्यासासाठी. ठीक आहे, बँकिंग व सहकार, बघा ह्याची पण तुम्हाला मी इथं PDF देणार आहे. ह्याचे तुम्हाला सामान्य ज्ञान व चालू घडामोडीच्या जवळपास 1 इयरची चालू घडामोडीची तुम्हाला 2026 ची PDF भेटणार आहे. याच्यामध्येच या कोर्समध्येच तुम्हाला हे सुद्धा मी अवेलेबल करून देतोय. कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची पण PDF भेटणार. आणि जो अवघड टॉपिक असतो बुद्धिमत्ता, ह्याचे लेक्चर होणार आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये मी तुमचं शिकवून सुद्धा घेणार आहे, कारण बुद्धिमत्ता सगळ्यात अवघड आहे. बुद्धिमत्तेला तुम्हाला गणिताचे स्टेप करावं लागणार, ते सुद्धा बुद्धिमत्तेचं सर्व आपण या कोर्समध्ये शिकवून देणार आहे. जवळपास तुमचे 10 तारीख लास्ट आहे, त्याच्या आधी हा तुम्ही भरून घेऊ शकता. आता बघा, तुम्हाला सांगतो, बघा सिंपल, जर आता तुम्हाला सांगतो, तुमचं 70 मार्कांचा पेपर व 30चं मुलाखत होणार, म्हणजे टोटल तुमचं 100 मार्काचं पूर्ण मेरिट लागणार आहे. ठीक आहे, 100 मार्काचं तुमचं मेरिट लागणार आहे. समजा तुम्ही मेरिट जर लागलं, ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं, 287 पद आहेत बरोबर, तर 287 पदांचं सिलेक्शन होणार. ठीक आहे, 283 पदांचं सिलेक्शन झालं तर त्याच्यातली काही वेटिंग लिस्ट सुद्धा देणार. म्हणजे बाबा तुमची एक वेटिंग लिस्ट असती. ठीक आहे, वेटिंग लिस्ट, आणि जवळपास तुम्हाला सांगतो एक 60 मुलं वेटिंग लिस्टला ठेवणार. म्हणजे बाबा एखाद्याचं पोराचं थोडंसं मेरिट मध्ये कमी मार्क आले आणि त्याचा बाबा वेटिंग लिस्ट मध्ये नाव आलं, पण जर ह्या पोरांमधलं कुणी जॉब सोडली तर तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये इथे सुद्धा जॉब दिली जाते. 287 पदं छोटी पदं नाहीयेत, खूप मोठी पदं आहेत. बघा, लक्षात ठेवा. आणि सिंपल, जेव्हा एखाद्याला समजा मार्क आले नाही का, 90 मार्क, दोघांना 90 मार्क आले 100 पैकी, तर सगळ्यात पहिलं तुमचं जे वय आहे, ज्याचं मोठं वय त्याला प्राधान्य देणार. त्याच्यानंतर मग वय जरी सेम असलं मग अनुभव, आणि इथपर्यंत जातच नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, वयावरतीच बऱ्यापैकी खेळ संपून जातो. ठीक आहे, बघा आता तुम्हाला सांगतो, जरी तुम्हाला माझ्याकडनं काही कोर्स विकत घ्यायचा नाही, तुमचा भाऊ एवढा पण हावरा नाहीये की चला तुम्ही तुमच्या जीवावर पण करू शकता. ह्याची लिंक बघा सिंपल आहे. तुम्ही काय करा, ही लिंक आणि PDF पाहिजे असेल तर आपला ऍप आहे, त्याचं नाव आहे रविराज देसाई. तुम्ही तो डाउनलोड करा. तिथं गव्हर्नमेंट जॉब अपडेट मध्ये PDF आहे या सगळ्या ह्याची. तुम्ही जावा PDF वरती, लिंक वर टच करून स्वतः फॉर्म भरा. माझी सुद्धा गरज नसेल तर तुम्ही स्वतः सुद्धा केलं पाहिजे. ठीक आहे, ही गोष्ट सुद्धा तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये बाबा खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत की बाबा तुमचा जो फोटो असेल तो 1.5 सेंटीमीटर ते 3.5 सेंटीमीटर पाहिजे. त्याचं JPG फॉर्मॅट पाहिजे. ह्या फॉर्मॅटनुसार तुम्हाला फॉर्म भरायचे. परत तुम्हाला 20 KB ते 50 KB च्या मध्ये फोटो पाहिजे फॉर्म भरताना. या तांत्रिक अडचणी जरी तुमचं चांगलं असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरला पाहिजे. अदरवाईज तुम्ही सायबर कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरताना चूक करू नका. एकदा चूक केली तर तुम्हाला ती चेंज करता येत नाही, कारण बँकिंग मध्ये जर तुम्ही फॉर्म चुकवला तर तुम्हाला तिथे अडचण येऊ शकते. ठीक आहे, मी तुम्हाला पूर्णपणे इथं वेबसाईट दिलेली आहे. सिंपल,
ऍप ओपन करा. इथं बघा तलाठी भरती म्हणून आहे, तलाठी सरळ सेवा. ऍक्च्युली आपली सरळ सेवेमध्ये भरती येते, म्हणून तुम्ही इथनं हा ऍप डायरेक्ट परचेस करू शकता. पण 10 ऑगस्टच्या आत करा, त्याच्यानंतर कोणीही करू नका. त्याच्यानंतर तर ही प्राइस आपोआप मी कमी करेन, कारण इथं फॉर्म भरायची पण फी आपण घेत आहे. ठीक आहे. चला आता लक्षात ठेवा आपण काय काय देणार. तुम्हाला मी आधीच सांगितले, ज्यांनी पण फॉर्म घेतला त्याच्याकडून फॉर्म भरून भेटणार आहे. पण तुम्हाला एक मजेदार गोष्ट सांगतो. आता बघा, ठीक आहे, सिंपल ह्याच्यात कॉम्पिटिशन का असणार. आपल्या महाराष्ट्रात जवळपास 36 जिल्हे आहेत, बरोबर. 36 जिल्ह्यामधनं तुमचे 35 जिल्हे कट झाले आणि तुमचा एक जिल्हा राहिला, तो म्हणजे पुणे. ठीक आहे, एक जिल्हा राहिला तो म्हणजे पुणे. चला, पहिलं स्टेटमेंट की बाबा तुमचे 36 जिल्हे कट झाले. सेकंड म्हणजे डोमासाईल. ठीक आहे, डोमासाईल ते पाहिजे, आणि ते बऱ्यापैकी नसतं पोरांचं. ते कुठलं रे पाहिजे, पुणेमधून पाहिजे. हा सगळ्यात मेन पॉईंट झाला. थर्ड म्हणजे सिलेबस पूर्णपणे नवीन आहे. की बाबा आता एखादं म्हणेन बाबा तलाठीवाला आलं, कुठलाही बादशाह आला की इथं टिकणार नाही. ह्याच्यावर सगळा खेळ तुक्क्याचा आणि लकचा खेळ आहे एक प्रकारे. त्याच्यानंतर बाबांनो फक्त 6 दिवस ह्यांनी फॉर्म भरायला दिलेत. लयत लय मुदतवाढ 10 दिवस तुम्हाला फॉर्म भरायला दिलेले आहेत. काय जोक नाहीये. 6 आणि 10 दिवसात किती फॉर्म भरले जाणार आहे भावांनो, जागं व्हा. आणि मी तुम्हाला सांगतो सिंपल, आपल्या ह्याच्या खाली लिंक आहे. लिंक मध्ये बाबा आपल्या ऍपची पण लिंक आहे. त्या ऍपच्या लिंकद्वारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अदरवाईज तुम्हाला कोर्स भरून आमच्याकडून जर विकत घ्यायचा असेल, ठीक आहे, त्याची पण प्रोसेस सांगतो तुम्हाला. की समजा एखाद्याने समजा आपला हा 500 रुपयाचा कोर्स विकत घेतला. ठीक आहे, 500 रुपयाचा कोर्स घेतला. ठीक आहे, तिथं तुम्हाला सध्या एक व्हॉट्सअप लिंक आहे. काय लिंक आहे, व्हॉट्सअपची एक लिंक आहे. त्यांनी तुम्हाला तो ग्रुप जॉईन करायचे. ग्रुप जॉईन केल्यानंतर, ठीक आहे, ग्रुप जॉईन झाला, बरोबर. तुम्ही ग्रुप जॉईन झाला सरळ. ग्रुप जॉईन झाल्यानंतर तुम्ही काय करणार की आम्हाला कळणार की एक मेंबर इथं ऍड झालेला आहे. ठीक आहे, लगेच आमचा मेसेज येणार तुम्हाला. जसा मेसेज आला तुम्ही काय करणार की आम्ही म्हणणार तुमचे एवढे एवढे डॉक्युमेंट्स पाठवा. ठीक आहे, डॉक्युमेंट्स पाठवणार, डॉक्युमेंट्स पाठवा. ठीक आहे, डॉक्युमेंट्स पाठवणार. मग तुम्ही समजा मी तुमच्याकडनं फोटो घेईन, तुमचं कशा टाईपचं तुमचं डोमासाईल मागेन, परत आधार कार्ड मागेन, पॅन कार्ड मागेन. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मोबाईल आणि तुमची ईमेल आयडी सुद्धा लागणार आहे. ठीक आहे, ईमेल आयडी सुद्धा लागणार आहे. पण सगळे डॉक्युमेंट भरायच्या आधी एक कॉल माझ्यासोबत झाला पाहिजे, अन्यथा तुमच्यावर कुठला फ्रॉड वगैरे नको व्हायला. त्याला कन्फर्मेशनसाठी मी तुमच्या संग कॉलवर बोलणार आहे. कॉलवर बोलणं झाल्यानंतर, ठीक आहे, एवढं सगळं झाल्यानंतर क्लिअर. आता तुमचं काय तुम्ही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर बाबा फॉर्म भरायला तुम्हाला ओटीपी तर लागणार. ठीक आहे, ठीक आहे, ट्रस्ट मॅटर करेन, कारण बऱ्यापैकी फसवणूक होती. पण जेव्हा तुमचं कॉल वगैरे बोलणं होईल, कारण तुम्ही माझ्या ग्रुपमध्ये आहे, आपला 1 लाख सबस्क्रायबरचा चॅनल आहे, अशा गोष्टी होणार नाहीत आणि आम्ही तुमचा योग्य रीतीने फॉर्म भरून देणार. आता समजा तुम्ही फॉर्म भरलाय आपल्याकडून, बघा सगळ्यात पहिला फायदा, फॉर्म भरून देतोय घर बसल्या, कुठं जायचं नाही. सेकंड म्हणजे तुम्हाला बुक देतोय, टेस्ट सिरीज देतोय, लेक्चर देतोय, काय पाहिजे अजून तुम्हाला, ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या. लास्टला तुम्हाला ह्याचं जेव्हा ऍडमिट कार्ड येणार, प्रत्येक पोराला ऍडमिट कार्डचा अपडेट येणार आणि ऍडमिट कार्ड सुद्धा काढून द्यायची जिम्मेदारी आमची राहणार. ग्रुपमध्ये लगेच मेसेज सांगणार, अरे तुमचं आलेलं आहे ही भरतीची अपडेट. चला, नक्की तुम्ही इथं कमेंट करू शकता, तुम्हाला काही अडचण असेल. पण 10 ऑगस्टच्या आत तुम्हाला अपडेट करायची आहे. अशी भरती तुम्हाला जीवनात कधी भेटणार नाही.